हॅलो फ्रेंड्स, सर्वांना जय भीम. सर्वप्रथम उठलो आम्ही. सर्वात पहिले उठलो, ब्रश केला, मग चाय बनवण्यासाठी घेतला. मी चाय बनवला आणि नंतर मग चालू झाली चिमण्याची चिवचिव. त्यांची ती रोजचीच असते. मग दिवसातून त्या 2-3 वेळा येतात. जेव्हा त्यांना भूक लागते तेव्हा तेव्हा मग मी दाणे, मुरमुरे आणि जो रात्रीचा भात उरलेला असतो तो त्यांना टाकतो आणि त्या मस्त खातात. त्या खातात. आणखी दुसऱ्या चिमण्यांना आवाज देतात आणि मग नंतर येतो कावळा. कावळा येतो, मग त्यांना काही खाऊ नाही देत. मग माझा छोटा शैतान आहे ना, सारांश, तो येतो, तो कावळ्याला हाकलतो आणि चिमण्याला खाऊ देतो. चिमण्या खातात. मग उठायला जरासा उशीर झाला तर त्या टिनावर चिवचिव चिवचिव करत राहतात. त्यांना रोज दाणे टाकत राहतो आम्ही. माझे मिस्टर तर आमच्यापेक्षा त्यांची काळजी घेतात. त्यांना पाणी भरून ठेवतात आणि मग रोज त्यांना टाकत राहतो. मी घेतला आहे मग टिफिन बनवला. अंश माझा मुलगा तो 2nd क्लासमध्ये आहे आणि त्याची रोज फरमाईश असते की मम्मी मला आज शेवया खायच्या आहे. रोज वेगवेगळी फरमाईश करतो तो. मम्मी मला पराठा खायचा आहे, हे खायचं आहे, ते खायचं आहे, असं चालूच असते त्याचं. मग चालू झाली माझी तयारी. मी सर्वात पहिले घेतला कांदा कट करून. कांदा, मिरची, टोमॅटो. तो जास्त मिरची खात नाही ना, तर मग एकच मिरची चिरली. मग कढई घेतली आणि ठेवली गरम व्हायला. गरम झाल्यावर त्यामध्ये टाकला कांदा, मिरची, मस्तपैकी पकू दिलं. नंतर टाकली मिरची पण मस्त पकू दिली. मग त्यामध्ये टाकलं हळद, जिरं, मीठ, हे सगळं टाकून ते पण शिजू दिलं. मग शिजतच होतं. मग नंतर टाकलं त्यामध्ये टोमॅटो पण शिजू दिलं मस्त. एका साईडनं पाणी गरम केलं आणि टाकलं त्यात शेवया. मस्त परतून घेतल्या आणि पाणी टाकलं. थोडा वेळ शिजून त्यात प्लेट झाकून ठेवली. मस्त वाफेवर मुरू दिलं त्याला. वाफेवर मुरल्या की मस्त मोकळ्या मोकळ्या शेवड्या होतात. आणि मग झाल्या माझ्या शेवड्या बनवून झाल्या आणि टिफिनमध्ये पॅक करत आहे. मी आता टिफिन पॅक करत आहे. तशी तर त्याची रोज फरमाईश असते, मम्मी मला पराठा पाहिजे, इडली पाहिजे, भाजी जे त्याला आवडते ते पाहिजे, असं चालू असतं त्याचं रोज. आणि मनात चालू असतं छोट्याशी शैतानी करणं. मम्मी हे नको करू, ते नको करू, तू मला खाऊ दे. असं चालू असते दोघांची मस्ती. असे चालू असते आमची सकाळची दिनचर्या.